श्री स्वामी समर्थ. वृश्चिक राशी 1 ते 30 एप्रिल मासिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत एप्रिल महिना तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे का? काही जुन्या गोष्टी संपून नवीन सुरुवात होणार का? नशीब साथ देणार की मेहनतच जास्त करावी लागणार? कौटुंबिक आणि प्रेमजीवनात काय बदल होणार? एप्रिल महिना तुमच्यासाठी नेमका काय घेऊन येतोय? नशिबाची साथ मिळणार की सगळं स्वतःच्या मेहनतीवर उभं करावं लागणार? करिअरमध्ये अचानक मोठा बदल होणार का? हातात येणारे पैसे टिकतील की खर्च वाढणार? प्रेम आणि नात्यांमध्ये गोडवा वाढणार की काही गैरसमज निर्माण होणार? कौटुंबिक जीवन शांत राहणार की थोडे तणाव जाणवणार? विद्यार्थ्यांना यश मिळणार की अजून मेहनत करावी लागणार? आरोग्य साथ देणार की थोडी काळजी घ्यावी लागणार? जुन्या अडचणी संपून नवीन सुरुवात होणार का? की हा महिना तुम्हाला काही महत्त्वाचे धडे शिकवणार आहे? चला तर मग सविस्तर जाणून घेऊया वृश्चिक राशीचे एप्रिल महिन्याचं राशीभविष्य. जर तुम्हाला हे राशीभविष्य आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. एप्रिल महिन्यातील प्रत्येक आठवडा तुमच्यासाठी काहीतरी वेगळं घेऊन येणार आहे. पहिल्या आठवड्यात थोडी धावपळ, गोंधळ आणि कामाचा ताण जाणवू शकतो. काही गोष्टी मनासारख्या न झाल्यामुळे चिडचिड होण्याची शक्यता आहे. पण हा फक्त सुरुवातीचा टप्पा आहे, त्यामुळे घाबरायचं कारण नाही. दुसऱ्या आठवड्यात परिस्थिती हळूहळू सुधारताना दिसेल. कामात थोडी स्थिरता येईल आणि काही चांगल्या संधी तुमच्यासमोर येऊ शकतात. तुमचा आत्मविश्वास वाढायला लागेल. तिसरा आठवडा तुमच्यासाठी खास ठरू शकतो. काही मोठे निर्णय घेण्याची वेळ येईल. नातेसंबंधात गोडवा वाढेल आणि आर्थिक बाबतीतही काही चांगल्या घडामोडी होऊ शकतात. चौथ्या आठवड्यात थोडा ताण पुन्हा जाणवेल, पण यावेळी तुम्ही त्याला चांगल्या प्रकारे हाताळाल. अनुभवामुळे तुम्ही मजबूत बनलेले असाल. प्रत्येक आठवडा तुम्हाला काहीतरी शिकवणार आहे आणि महिन्याच्या शेवटी तुम्ही आधीपेक्षा अधिक आत्मविश्वासाने पुढे जाणार आहात. करिअर आणि व्यवसाय. हा महिना तुमच्यासाठी थोडा चढ-उताराचा राहणार आहे, पण घाबरायचं कारण नाही. सुरुवातीला कामात थोडा गोंधळ जाणवेल. काही गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत असं वाटेल, पण हळूहळू परिस्थिती तुमच्या बाजूने वळायला लागेल. ऑफिसमध्ये वरिष्ठांची नजर तुमच्यावर असेल, त्यामुळे कामात ढिलाई चालणार नाही. काही नवीन जबाबदाऱ्या अचानक मिळू शकतात. सुरुवातीला ताण येईल, पण तुम्ही ते उत्तम प्रकारे हाताळाल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा महिना नवीन संधी घेऊन येणार आहे. जुने अडकलेले व्यवहार पूर्ण होतील. एखादा मोठा क्लायंट मिळण्याची शक्यता आहे. मात्र पार्टनरशिपमध्ये थोडा सावध राहा. विश्वास ठेवताना नीट विचार करा. महिन्याच्या मध्यात एखादी मोठी डील फायदेशीर ठरू शकते. कामात तुमचं डेडिकेशन दिसून येईल. काही जणांना प्रमोशन किंवा पगारवाढीची बातमी मिळू शकते. महिन्याच्या शेवटी कामाचा ताण वाढेल, पण त्यातूनच तुमचं नाव होणार आहे, त्यामुळे थोडं कष्ट घ्यावे लागतील. आर्थिक स्थिती. पैशाच्या बाबतीत हा महिना मिश्र स्वरूपाचा राहणार आहे. सुरुवातीला खर्च जास्त जाणवेल. काही अनपेक्षित खर्च समोर येतील. घरासाठी, कुटुंबासाठी किंवा स्वतःसाठी खर्च करावा लागेल, त्यामुळे थोडी टेन्शन येऊ शकते. पण काळजी करू नका, कारण महिन्याच्या मध्यात पैसे येण्याचे नवीन मार्ग खुलतील. एखादं जुने अडकलेले पैसे परत मिळतील. गुंतवणूक करण्यासाठी हा महिना ठीक आहे, पण घाई करू नका. नीट विचार करूनच निर्णय घ्या. शेअर मार्केट किंवा जोखीम असलेल्या गुंतवणुकीत थोडं सावध राहा. महिन्याच्या शेवटी आर्थिक स्थिती सुधारलेली दिसेल. बचतीकडे लक्ष द्या. खर्चावर नियंत्रण ठेवलं तर पुढील काळात फायदा होईल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमाच्या बाबतीत हा महिना थोडा भावनिक राहणार आहे. सुरुवातीला पार्टनरसोबत थोडे गैरसमज होऊ शकतात. लहान-सहान गोष्टींवरून वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बोलताना जरा जपून बोला. ज्यांचं रिलेशन नवीन आहे त्यांच्यासाठी हा महिना खास ठरणार आहे. एकमेकांना समजून घेण्याची संधी मिळेल. विवाहित लोकांसाठी महिन्याच्या मध्यात वातावरण सुधारेल. नात्यात गोडवा वाढेल. काही जणांना एकत्र फिरायला जाण्याची संधी मिळेल. महिन्याच्या शेवटी प्रेमसंबंधात स्थिरता येईल. काही जणांच्या नात्याला कुटुंबाची मान्यता मिळू शकते. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक बाबतीत हा महिना समाधानकारक राहणार आहे. सुरुवातीला घरात थोडं तणावाचं वातावरण असू शकतं. एखाद्या जुन्या मुद्द्यावरून चर्चा होऊ शकते, पण तुम्ही संयम ठेवलात तर सगळं सुरळीत होईल. घरच्यांचा पाठिंबा तुम्हाला मिळेल. महिन्याच्या मध्यात एखादा आनंदाचा प्रसंग येईल. घरात काही शुभकार्य होण्याची शक्यता आहे. भावंडांबरोबर संबंध सुधारतील. काही जुने मतभेद दूर होतील. महिन्याच्या शेवटी कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल, त्यामुळे मन हलकं वाटेल. शिक्षण आणि विद्यार्थी जीवन. विद्यार्थ्यांसाठी हा महिना मेहनतीचा आहे. सुरुवातीला अभ्यासात लक्ष केंद्रित करायला थोडी अडचण येईल. मन विचलित होईल, पण जर तुम्ही शिस्त पाळली तर चांगले परिणाम मिळतील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी हा काळ महत्त्वाचा आहे. महिन्याच्या मध्यात अभ्यासात सुधारणा दिसेल. शिक्षकांचा सपोर्ट मिळेल. नवीन काही शिकण्याची संधी मिळेल. महिन्याच्या शेवटी परीक्षा किंवा निकालात चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत सुरुवातीला थोडी काळजी घ्यावी लागेल. थकवा, डोकेदुखी किंवा झोपेचा त्रास होऊ शकतो.
तुमचा रुटीन बिघडलेला असेल तर तो सुधारण्याची गरज आहे. महिन्याच्या मध्यात तब्येत सुधारेल. व्यायाम आणि योग केल्यास फायदा होईल. आहाराकडे लक्ष द्या. बाहेरचं खाणं टाळा. महिन्याच्या शेवटी तुमची ऊर्जा वाढलेली जाणवेल. उपाय: दर मंगळवारी हनुमान चालीसा वाचा. लाल फळ दान करा. पाण्यात गूळ टाकून सूर्याला अर्घ्य द्या. ओम नमः शिवाय मंत्र जपा. एकूण एप्रिल महिना तुमच्यासाठी शिकवणारा आणि पुढे नेणारा आहे. सुरुवातीचे काही दिवस आव्हानात्मक असतील, पण तुम्ही त्यातून बाहेर पडाल. करिअरमध्ये प्रगती, आर्थिक सुधारणा आणि नात्यांमध्ये स्थिरता दिसेल. फक्त संयम ठेवा, निर्णय विचारपूर्वक घ्या आणि स्वतःवर विश्वास ठेवा. हा महिना तुम्हाला एक वेगळा अनुभव देऊन जाणार आहे. एकंदरीत पाहिलं तर एप्रिल महिना तुमच्यासाठी बदल घडवणारा आणि शिकवणारा ठरणार आहे. महिन्याच्या सुरुवातीला थोडे अडथळे, गोंधळ आणि मानसिक ताण जाणवू शकतो, पण हळूहळू परिस्थिती तुमच्या बाजूने फिरताना दिसेल. करिअरमध्ये मेहनत जास्त घ्यावी लागेल, पण त्याचं फळ नक्की मिळणार आहे. व्यवसायात नवीन संधी मिळतील, फक्त निर्णय घेताना थोडा विचार करावा लागेल. आर्थिक बाबतीत सुरुवातीला खर्च वाढलेले दिसतील, पण नंतर पैशांची आवक सुधारेल आणि परिस्थिती स्थिर होईल. प्रेम आणि नातेसंबंधात सुरुवातीला थोडे गैरसमज होऊ शकतात, पण संवाद ठेवलात तर नातं अधिक मजबूत होईल. कौटुंबिक जीवनातही चढ-उतार असतील, पण शेवटी घरच्यांचा आधार मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा महिना मेहनतीचा असून शेवटी यश देणारा आहे. आरोग्याच्या बाबतीत सुरुवातीला थोडी काळजी घ्यावी लागेल, पण नंतर ऊर्जा आणि उत्साह वाढेल. हा महिना तुमची परीक्षा घेईल, पण शेवटी तुम्हाला पुढे नेईल. संयम, मेहनत आणि सकारात्मक विचार ठेवलात तर एप्रिल तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. धन्यवाद.